नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती शिपाई, क्लर्क, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर पदाची एक्झॅक्ट सॅलरी नेमकं मिळणार किती, ग्रॉस सॅलरी किती, इन हँड सॅलरी किती, सर्व डिटेल्स आणि कुठल्या सॅलरीच्या वेतन श्रेणीनुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सॅलरी डिटेल्स तुम्हाला सर्व याच ठिकाणी मिळून जातील. लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप किती सॅलरी मिळणार आणि डिडक्शन तुमचे कुठले होणार आणि किती डिडक्शन होणार ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. सर्वप्रथम क्लर्क पासून चालू करूया. क्लर्कला आहे मित्रांनो, यस त्यांची वेतन श्रेणी असणार आहे. त्यामध्ये 29,200 बेसिक सॅलरी ते 92,300 याच्यामध्ये प्लस अलाउन्सेस ऍड होणार आहेत. म्हणजे साधारणपणे बाय फर्गेशन केलं त्याचं बेसिक सॅलरी 29,200 मिळणार आहे. ग्रॉस तुम्हाला 60,000 असणार आहे आणि इन हँड सॅलरी 49,200 एवढी क्लर्क पदासाठी ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांना इन हँड जवळपास 50,000 सॅलरी मिळणार आहे स्टार्टिंगला मित्रांनो. पुढे तुमचं जसं प्रमोशन होईल, जसं एक्सपिरियन्स वाढेल, जसे वर्षानुवर्षे इन्क्रीमेंट होतील त्यानुसार त्याच्यामध्ये ऍड सॅलरी नक्कीच होणार आहे. म्हणजे पुढील 4 ते 5 वर्षामध्ये तुम्ही 1 लाख प्लस सॅलरी प्रत्येक पोस्ट मधून घेऊ शकता. क्लर्क मधून तर 100% घेऊ शकता, स्टेनोग्राफर मधून सुद्धा 100% घेऊ शकता. राहिला ड्रायव्हर आणि शिपाई, त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख च्या सॅलरी पर्यंत तुम्ही पुढील 2-4 वर्षामध्ये नक्कीच जाऊ शकता. म्हणून क्लर्क वाल्यांची या ठिकाणी सोने, चांदी आणि हिरे दागिने सुद्धा झाले त्या होतील. त्यामुळे क्लर्क पद खूप बेस्ट आहे, सॅलरी चांगली आहे. दुसरं पोस्ट आहे शिपाई पदाची. याला सॅलरी वेतन आहे, वेतन श्रेय आहे S3. त्याच्यामध्ये बेसिक सॅलरी 16,600 ते 52,400 इथपर्यंत मिळणार आहे. आता बाय फर्गेशन जर याचं बघितलं तर बेसिक 16,600 असणार आहे, ग्रॉस 34,200, इन हँड 27,500. तुम्ही म्हणाल शिपाई पदाला वेतन श्रेणी आहे S3, याच्यामध्ये एवढ्याशा सॅलरी मध्ये काय करायचं. मुंबई सारख्या ठिकाणी दुसरं खंडपीठ भेटलं तर तुम्हाला थोडंसं परवडेल, पण मुंबई सारख्या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या. तुमचं जसं लोकेशन चेंज होईल, जसं की मुंबई असेल तर त्या ठिकाणी हाय प्रोफाईल सिटी आहे, महागडी सिटी आहे, म्हणून तेथील अलाउन्सेस तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील ऍज कम्पेअर्ड टू अदर खंडपीठ. म्हणजे नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ याच्या अगेन्स्ट तुम्ही जर ऍज अ मुंबईमध्ये जॉईन झाला, तुमचं पोस्टिंग मुंबईला झालं तर इतर अलाउन्स आहेत, जसं की तुमचं HRA असेल, डेअरनेस अलाउन्स असेल किंवा अजून इतर तुमचे काही जे अलाउन्सेस असतील त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सॅलरी त्या ठिकाणी वाढ होऊन मिळणार आहे. म्हणून खूप लोकेशन खूप मॅटर करतं. जरी शिपाई पदासाठी आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी सुरुवातीला नाव ठेवले की शिपाई पदासाठी आम्ही थोडी जॉईन करणार, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, मला क्लर्क किंवा स्टेनोग्राफर किंवा मोठी पोस्ट पाहिजे असं ज्यांचं म्हणणं होतं त्यांनी सुद्धा शिपाई पदासाठी लपून छपून फॉर्म भरले आहेत. लक्षात ठेवा, आणि ते भरणे ही काळाची गरज आहे, कारण सरकारी नोकरी आहे, परमनंट नोकरी आहे, स्थिरता आहे जॉबमध्ये, वर्षानुवर्ष या ठिकाणी इन्क्रीमेंट होतात. परंतु सध्या सुरुवातीला तुमचं स्टार्टिंग करिअर पॉइंटला जर 27,500 जरी सॅलरी मिळाली तुम्हाला इन हँड मित्रांनो, तरी ती कमी नाहीये, ऍव्हरेज सॅलरी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं आरामशीरपणे तुमच्या कुटुंबासोबत सगळं व्यवस्थित नियोजन होऊ शकतं. याच्यामध्ये पुढे अलाउन्सेस सुद्धा मिळणार आहेत. असं नाही आहे की फक्त क्लर्क आणि स्टेनोग्राफर वाल्यांनाच अलाउन्सेस मिळणार आहे. गव्हर्नमेंटची कुठलीही पद किंवा पोस्ट असू द्या त्यांना सर्व अलाउन्सेस मिळत असते. तिथं HRA मिळणार आहे, डिअरनेस अलाउन्स मिळणार आहे आणि इतरत्र फॅसिलिटी मिळणार आहेत. त्याच्यासोबतच तुम्हाला ज्या काय EL मिळणार म्हणजे अर्न लिव्ह असतात त्या सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहेत आणि त्या बेसिकच्या अगेन्स्ट तुम्ही त्याचं क्लिअरन्स सुद्धा करू शकता. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या सॅलरी सोडून फॅसिलिटी असतात. म्हणून सॅलरी तर सुरुवातीची चांगलीच आहे, परंतु जसे वर्षे तुमचे एक्सपिरियन्स होतील, इंटरनल एक्झाम होतील, तुम्ही पुढच्या प्रमोशन मिळतात, जसं प्रमोशन होईल तसं सॅलरी मध्ये सुद्धा
भरमसाठ या ठिकाणी वाढ होणार आहे. आता तिसरं पद आहे ड्रायव्हरचं. S10 ची वेतन श्रेणी आहे या ठिकाणी. S10 म्हटलं तर डायरेक्ट क्लर्क लेवलचा, क्लर्क आणि ड्रायव्हरचा पगार जवळपास सेम म्हटलं तरी चालेल. मग यांच्या कामामध्ये थोडाफार फरक असू शकतो. ड्रायव्हर म्हटलं की ड्रायव्हिंग आली, इतरत्र काम आले. क्लर्क म्हणलं की ऑफिशियल काम आले. कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी सॅलरी मात्र एकच असणार आहे. नंबर 1 ची सॅलरी असणार आहे. कारण S10 च या ठिकाणी वेतनश्री असणार आहे. फक्त वेतनश्री कमी आहे ती फक्त शिपाई पदाला, ती पण डे बाय डे तुमची वाढणार आहे. डे बाय म्हणजे वर्षानुवर्ष या ठिकाणी वाढ होणार आहे याच्यामध्ये नक्कीच. आता ड्रायव्हरचं जर बायफर्गेशन पाहिलं 29,200 तुमची बेसिक असणार आहे. ग्रॉस त्या ठिकाणी 60,000 असणार आहे आणि इन हँड 49,200 असणार आहे. सेम इथे पण जसे स्टेनोला, क्लर्कला, शिपाईला जे रूल्स अप्लाय झाले तर म्हणजे तुमचे अलाउन्सेस अप्लाय झाले तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं हाय सॅलरी मिळणारा जो पोस्ट आहे तो म्हणजे स्टेनोग्राफर, ज्याची की सॅलरी डायरेक्ट S18 म्हणजे S18 च्या वेतन श्रेणीनुसार या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. ती डायरेक्ट लाखोच्या घरात असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बायफर्गेशन असं असणार आहे 49,100 बेसिक, 1,55,800 इथपर्यंत तुमचं त्या ठिकाणी असणार आहे. लोअर ग्रेडला 49,100 ग्रॉस असणार आहे. 1,11,046 इन हँड 81,500. स्टेनोग्राफर म्हटलं की लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड या दोन्ही गोष्टी आल्या म्हणून लोअर ग्रेडचा हा क्रायटेरिया सांगितला आहे. हायरला याच्यापेक्षा अजून ऍडिशनली सॅलरी मिळणार आहे. पण शॉर्ट फी समरी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. सगळ्यात जास्त स्टेनोग्राफी या पदासाठी पोस्टसाठी या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता ड्रायव्हर झालं, स्टेनोग्राफर झालं, शिपाई, क्लर्क ह्या सर्व पदाची सॅलरी तुम्ही इन हँड, ग्रॉस आणि सॅलरी सगळं तुमचं बेसिक पासून तुम्हाला डिटेल सांगितलं. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय मनामध्ये डाऊट असेल तर बिंदास विचारून टाका मित्रांनो. ठीक आहे. आता सॅलरी तर एवढी मिळणार, अलाउन्सेस मिळणार, मग तुमचं डिडक्शन काय होणार? सॅलरी म्हटलं की अलाउन्सेस आणि डिडक्शन दोन्ही गोष्टी आल्या. मग डिडक्शन कुठे होणार आणि कशामध्ये होणार आणि नेमकं किती होणार? डिडक्शन हे 3 ते 4 प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 7,000 तुमचं डिडक्शन नक्कीच होणार. पण ते मॅटर करतं तुमची पोस्ट कुठली आहे आणि तुमचं किती डिडक्शन होणार, त्या गोष्टी तिथे मॅटर करतात. म्हणून स्टेप बाय स्टेप पाहूया या सॅलरी मधून तुमचं डिडक्शन किती होणार, कुठले कुठले डिडक्शन होणार. ठीक आहे. सर्वात मोठं डिडक्शन नॅशनल पेन्शन योजना NPS, ज्याचं की बेसिक प्लस DA च्या 10% असतं मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुमची बेसिक सॅलरी जेवढी, म्हणजे की तुमचं पद असेल समजा क्लर्क, बेसिक किती 29,200 बरोबर की नाही, त्याच्यामध्ये प्लस 10% ऍड करायचं आणि ते जे काही इक्वेलेशन येईल ते तुमचं डिडक्शन होणार. म्हणजे इथं 3 ते 3,500 पर्यंत या ठिकाणी एका नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये तुमचं डिडक्शन होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. हे झालं पहिलं डिडक्शन. आता हे डिडक्शन सर्वांना लागू पडतं, जसं की तुमचं ड्रायव्हर, स्टेनो, क्लर्क आणि शिपाई सर्वांना हे डिडक्शन लागू पडतं. दुसरं आहे इन्कम टॅक्स, म्हणजे तुमचं IT. हे डिपेंड करतं तुमची पोस्ट कुठली आणि डिपेंड करतं तुमची सॅलरी किती. सहसा कमी सॅलरी वाल्यांना गव्हर्नमेंटचा एक रूल आहे, त्याचा डिटेल मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून सांगतो सगळ्या गोष्टी. IT हा सगळ्यांना भरावा लागत नाही मित्रांनो. इन्कम टॅक्स जर तुमची सॅलरी म्हणजे ग्रॉस किंवा CTC कमी असेल, वार्षिक उत्पन्न एक अराउंड 6 लाख की आय थिंक 12 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला IT रिटर्न भरावे लागत नाहीत. असा काहीतरी रूल आहे, पण डिटेल मी त्याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत सांगतो. परंतु स्टेनोग्राफर मध्ये जर तुम्ही जॉईन झालात तर तुमचं सिलेक्शन झालं, त्या ठिकाणी तुमचं झालं तर तुम्हाला IT या ठिकाणी नक्कीच भरावं लागेल. कारण स्टेनो मध्ये लोअर ग्रेड, हायर ग्रेड आणि सॅलरी भरमसाठ डायरेक्ट लाखाच्या आसपास आहे. त्याच्यामुळे IT इथे स्टेनोला सुरुवातीला भरावं लागेल. बाकीच्या पोस्ट वाल्यांना इथे भरायची गरज नाही. परंतु सॅलरी याच्यामध्ये प्रेफरन्स आणि लोकेशन नुसार थोडीफार चेंज होऊ शकते. नक्की पॉईंट नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे IT हा सर्वांना नसून हायर स्केल सॅलरी वाल्यांना आहे. पुढे जसं जसं तुमचं प्रमोशन होईल तसं तसं तुम्हाला IT सुद्धा भरावा लागणार आहे, हे तुम्ही ध्यानामध्ये ठेवा सुरुवातीला. ठीक आहे. त्याच्यामध्ये तिसरा पॉइंट आहे तुमचं काय असणार आहे मित्रांनो, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी असणार आहे आणि
टॅक्स असणार आहे, एक प्रकारचा टॅक्स असतो त्याचं, तो साधारणपणे 200 रुपये असतो, तो 200 अराउंड 200-300. ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीचं जर पाहिलं तर तुमचं 200 ते 500 पर्यंत ऍज पर तुमच्या रूल नोटिफिकेशन नुसार आणि गव्हर्नमेंट रूल नुसार त्या ठिकाणी चेंज होत असतं. म्हणजे तुमचं पीएफ एक कट होत असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे, प्रोव्हिजनल फंड. ओके, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा तेवढं कॉन्ट्रीब्युशन देतं आणि त्याला पीएफ ला सुद्धा तुमचं व्याज दर लागणार आहे. म्हणजे तुम्हाला पीएफ जेवढा जास्त कट होईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आता ही झाली सॅलरीची डिटेल, सगळ्या पोस्ट वाईज डिटेल झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे डिडक्शन सुद्धा सांगितले व्यवस्थितरित्या. पण ही सॅलरी फक्त 7व्या वेतन आयोगानुसार सांगितले आहे मित्रांनो. 7th कमिशन, 7th पे कमिशन जे की आता लेटेस्ट आहे, परंतु 8व्या वेतन आयोगाची सुद्धा घोषणा झाली आणि ते देशभरात पूर्ण राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्र सरकारी कर्मचारी या दोन्ही कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. लक्षात घ्या, जे शासकीय कर्मचारी आहेत केंद्रातले आणि राज्यातले, 7व्या वेतन आयोगानुसार हे सॅलरीचं सगळ्या डिटेल्स आहेत. परंतु जर तुम्हाला हे 8वं वेतन लागू झालं लगेच, म्हणजे जॉईन झालं कीच, पुढे तर नक्कीच लागू होईल, परंतु आता देशभरात अजून प्रोसेस सुरू आहे, त्याच्या काही ठिकाणी लागू झालंय, काही ठिकाणी होत आहे, प्रोसेस आहेत सगळ्या गोष्टी. जर 8वं वेतन आयोग लागू झालं, आत्ताच जॉईन झाल्या तर तुमचा प्रत्येक सॅलरी मध्ये साधारण 15 ते 20 हजाराच्या फरकाने तुम्हाला एक्स्ट्रा सॅलरी मिळणार आहे. म्हणजे इन हँड वर येऊ डायरेक्ट. आता बाकीच्या डिटेल्स परत तुम्हाला सांगत नाही. इन हँड समजा तुम्हाला 29,200 बसत असेल तर त्याचा रेशो आणि सगळ्या गोष्टी प्रमाणात घेऊन मित्रांनो साधारणपणे 10 ते 15 हजाराचा या ठिकाणी फरक पडणार आहे. म्हणजे सॅलरी डायरेक्ट दुप्पट नाही, पण अर्ध्यातली अर्धी सॅलरी तुमची इथे एक्स्ट्रा होणार आहे मित्रांनो. म्हणून समजा तुम्हाला 50,000 सॅलरी असेल 7व्या वेतन आयोगानुसार, तर 8वं वेतन आयोग लागलं तर तुम्हाला डायरेक्ट 70 ते 75 हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी इन हँड मिळणार आहे. प्लस दुसरे तुमचे हाऊस रेंट अलाउन्स वाढणार आहेत, त्याच्यानंतर तुमचे डिअरनेस अलाउन्स वाढणार आहेत, त्याच्यानंतर जे काय प्रोफेशनल फंड असतो त्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच वाढणार आहेत. कारण इन हँड सॅलरी वाढली, बेसिक सॅलरी वाढली की पीएफ सुद्धा नक्कीच वाढत असतो. आणि दुसरी गोष्ट, हा झाला पॉइंट फायद्याचे तुमच्या. महत्वाचं म्हणजे डिडक्शन सुद्धा त्याच्यातून होणार. आता एवढं कमी होतंय, 8वं वेतन लागले आणखी त्याच्यामध्ये वाढ होणार, म्हणजे इथं सुद्धा वाढ होणार आहे आणि इथं सुद्धा वाढ होणार आहे. दोन्ही गोष्टी या ठिकाणी पॅरलली चालत असतात. म्हणूनच सॅलरी खूप भरमसाठ आहे. नक्की तुम्ही ह्या गोष्टींचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून पैशाचं व्यवस्थित नियोजन नक्कीच लावायला पाहिजे, जेणेकरून तुमचं उज्ज्वल भविष्य पैशावर व्यवस्थितरित्या पार पडेल मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंट करायचंय. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम मित्रांनो.